या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या प्रॉब्लेममध्ये जर्नल एंट्री कशा पास करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेममध्ये जी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असते त्याच्यामधून ज्या गोष्टी आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो त्याची एंट्री पास करून घ्यायची. जसं जनरल रिझर्व असेल किंवा रिझर्व फंड किंवा कुठलेही दुसरे रिझर्व्ज असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधी कधी रिफ्लेक्ट होतं लायबिलिटी किंवा असेट साईडला, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट तुम्हाला इथे दिसू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो त्याची एंट्री पहिल्यांदा आपण करून घेतो. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इथे जनरल रिझर्व दिलेलं आहे 7,500. जनरल रिझर्व हे आपण फक्त ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, जो इथे 3:2 दिलेला आहे. सो इथे एंट्री होणार आहे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल 4,500 टू कुमुद्स कॅपिटल 3,000. बॅलन्स शीटमधून एंट्रीज झाल्यानंतर आपण एक एक ॲडजस्टमेंट बघून त्याची एंट्री पास करायला सुरुवात करायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे फॉर हाफ ऑफ द शेअर इन फ्युचर प्रॉफिट आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश अँड हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल आणि गुडविलच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. सो त्याच्या एंट्रीज आपण पास करणार आहोत. पहिल्यांदा कॅपिटलची एंट्री बघूया. कॅपिटलची एंट्री नेहमीच बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, इन दिस केस आशाज कॅपिटल. अमाऊंट असणार आहे 30,000. जेव्हा गुडविल कॅशमध्ये आणलं जातं तेव्हा दोन एंट्रीज आपण पास करतो. कॅश बँक अकाउंट डेबिट टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. आता त्याच एंट्रीज आपल्याला इथे पास करायच्या आहेत. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल ₹15,000 आणि गुडविल अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल टू कुमुद्स कॅपिटल. आता हे 15,000 जे गुडविल आहे ते दोन पार्टनर्समध्ये, फक्त ओल्ड पार्टनर्समध्ये, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सो आपली फायनल एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्माज कॅपिटल 9,000 टू कुमुद्स कॅपिटल 6,000. त्यांनी दिलं आहे हाफ ऑफ द गुडविल इज विथड्रॉन, म्हणजे पद्मा आणि कुमुदला जे आत्ता आपण गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं होतं त्यातला हाफ ते विथड्रॉ करणार आहेत. सो 9,000च्या हाफ 4,500 आणि 6,000च्या हाफ 3,000 अशी आपल्याला एंट्री पास करायची आहे. पुढची एंट्री असणार आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक. जेव्हा गुडविल विथड्रॉ केलं जातं तेव्हा आपण ही एंट्री पास करतो. फायनल एंट्री असणार आहे पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500 विच इज हाफ ऑफ 9,000. कुमुद्स कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 जे 6,000च्या हाफ आहे. टू बँक 7,500. आता ह्याच्यानंतर आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या ॲडजस्टमेंट बघायच्या आहेत आणि त्याच्या एंट्रीज आपल्याला पास करायच्या आहेत. रिव्हॅल्युएशनच्या ॲडजस्टमेंट करताना किंवा एंट्रीज पास करण्यापूर्वी आपल्याला रिव्हॅल्युएशन किंवा म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करून घ्यायचं असतं. काही वेळेला प्रॉब्लेममध्ये त्यांनी सांगितलेलं असतं P&L ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करायला, आणि जरी त्यांनी सांगितलं नसेल तरी ॲज अ वर्किंग नोट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातनं पुढे 3 जर्नल एंट्रीज आपल्याला पास करायच्या आहेत. आपण रिव्हॅल्युएशनच्या ॲडजस्टमेंट बघूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक इज डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी बाय 5%. इथे स्टॉक आहे 36,000 ज्याची किंमत तुम्हाला कमी करायची आहे बाय 10% म्हणजे 3,600नी. आता इथे असेटची किंमत कमी होती आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू स्टॉक 3,600. मशिनरी 5%नी कमी करायचे. मशिनरीची व्हॅल्यू आहे 15,000. 5% म्हणजे 750नी तुम्हाला ती कमी करायची. सो परत असेटची किंमत कमी होती आहे म्हणून P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलं आहे टू मशिनरी 750. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे RDD टू बी मेंटेन्ड ॲट 3,000. आता जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये बघितलं तर तिथे ऑलरेडी RDD तुम्हाला दिसतं आहे 2,400. ते वाढवून तुम्हाला 3,000 करायचं आहे म्हणजे RDD तुम्हाला 600नी वाढवायचं आहे. सो परत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू RDD 600. यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड
टू ₹16,050 अँड बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. आता इथे जर आपण बघितलं तर फर्निचरची किंमत दिलेली आहे 14,100. ती वाढवून तुम्हाला 16,050 करायची आहे. म्हणजेच फर्निचर तुम्हाला ₹1950 वाढवायचं आहे. आता या केसमध्ये असेटची किंमत वाढतीये म्हणून आपण P&L ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला ते लिहिणार आहोत. बाय फर्निचर ₹1950. बिल्डिंग टू बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बिल्डिंगची किंमत आहे 45,000 जी तुम्हाला 20%नी म्हणजे 9,000नी इन्क्रीज करायची आहे. अगेन असेटची किंमत इन्क्रीज होते म्हणून आपण ते P&L ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत ₹9,000. या ॲडजस्टमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला P&L ॲडजस्टमेंट अकाउंटचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचा आहे. या केसमध्ये तुम्ही बघाल की रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 6,000 आहे. हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट तुम्हाला परत ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे पद्माला त्यातला 3,600 ट्रान्सफर होणार आहे आणि कुमुदला 2,400. आता एकदा P&L ॲडजस्टमेंट करून झाल्यानंतर ह्याच्यावरून तुम्हाला 3 जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. पहिली एंट्री जिथे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट हे डेबिट झालेलं आहे. या 3 गोष्टींमुळे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट झालं आहे. सो त्याची एक एंट्री आपण इथे पास करणार आहोत. एंट्री असणार आहे P&L अकाउंट डेबिट, P&L ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट, टू स्टॉक 3,600, टू मशिनरी 750, टू RDD 600. ह्या तिन्हीची जी टोटल येते ती आपण इथे लिहिलेली आहे 4,950. याच पद्धतीने दुसरी एंट्री आपण करणार आहोत जिथे P&L ॲडजस्टमेंट अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे. P&L ॲडजस्टमेंट क्रेडिट झालं आहे या 2 असेट्समुळे. सो त्याची आपण पुढची एंट्री इथे पास केलेली आहे. फर्निचर अकाउंट डेबिट 1,950, बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000 टू P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. आता पुन्हा या दोनची जी टोटल आहे ती आपण इथे लिहिलेली आहे जी आहे 10,950. याच्यातली आता जी शेवटची ॲडजस्टमेंट आहे ती असणार आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशनची. प्रॉफिटची जी ॲडजस्टमेंट आहे तिथे सुद्धा तुम्ही बघितलं तर P&L ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे. सो त्याची आपण एंट्री इथे पास करणार आहोत. P&L ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 6,000 टू पद्माज कॅपिटल 3,600 टू कुमुद्स कॅपिटल 2,400. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेममध्ये जर कॅपिटल ॲडजस्टमेंट असेल तर तुम्हाला कॅपिटल अकाउंटही बनवावं लागेल आणि त्या ॲडजस्टमेंटची अजून एक एंट्री ह्याच्यामध्ये पास करायची असते.